जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे। जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे। जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल। निताय गौर हरि बोल। कली का पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। अन्नदायक एकादशी महोत्सव की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळे आपले स्वागत आपल्या आजच्या या एकादशी सत्संगामध्ये. तर
भक्तांनी एकत्र येऊन काय केलं पाहिजे? भागवत कथा केली पाहिजे. त्याने सर्वांचं कल्याण. अनेक कथा होतात जगामध्ये, पण भागवत कथेने आपल्या सर्व व्यथा सुटू शकतात. तर आपण वाचूया. स्कंद 1 अध्याय 1 आणि अध्यायाचं नाव आहे ऋषींचे प्रश्न. जे 88,000 ऋषीमुनी नैमिषारण्यामध्ये कलियुगाचा प्रभाव, दुष्प्रभाव कमी करण्यासाठी एकत्र जमले होते. आणि त्यांनी विचार केला की आता आपल्याला काही साधना किंवा तपस्या केली पाहिजे, काही साधन केलं पाहिजे की ज्याने कलियुग येणार आहे पुढे, त्याचा प्रभाव कमी करता येईल. आणि म्हणून त्या ऋषीमुनींनी 1000 वर्ष चाललं असं यज्ञसत्र आयोजित केलं होतं. आणि एक दिवस त्यांनी विचार केला की आपल्या यज्ञामधून जो धूर निघतो आहे, त्या यज्ञाने त्या धुराने केवळ आपले जे चेहरे आहेत ते काळे होत आहेत, पण जो वास्तविक लाभ आहे तो काही मिळत नाही. म्हणून त्यांनी एक दिवस विचार केला की आपल्याला काही वेगळं केलं पाहिजे. तर त्यांनी त्यांच्यासमोर सूत गोस्वामींना बघितलं. सूत गोस्वामी आपल्यासमोर आहे, ज्यांनी सुखदेव गोस्वामींकडनं प्रथम भागवत कथा जेव्हा सांगितली गेली राजा परीक्षित त्यांना, ती ऐकलेली होती. म्हणून त्यांनी विचार केला की सूत गोस्वामींकडून आपण भागवत कथा ऐकूया आणि त्याने निश्चितपणे काहीतरी चांगला उपाय लाभ होईल. तर ह्या ऋषीमुनींनी, ज्यांचे प्रमुख शौनक मुनी आहेत, 6 प्रश्न केले. त्याचा उल्लेख पहिल्या स्कंदमध्ये, पहिल्या अध्यायामध्ये येतो. तर ऋषींचे प्रश्न म्हणजे 6 प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न जो होता तो त्यांनी केला होता की या कलियुगामध्ये या बद्ध जीवांसाठी आत्यंतिक कल्याणकारी काय आहे? आत्यंतिक कल्याणकारी काय आहे, ज्याने त्यांचं कल्याण होईल, नुकसान नाही होणार, कल्याण होईल, असं काही आम्हाला उपाय सांगा की ज्याने त्या सर्वांची अंतःकरणे संपूर्णपणे संतुष्ट होतील. की अनेक प्रकारचे शास्त्र आहेत आणि सर्वांमध्ये अनेक अशी ठरवून दिलेली विभिन्न कर्तव्य आहेत, जी अनेक वर्षांच्या अध्ययनानंतर समजू शकतात. म्हणून हे ऋषीवर सर्व धर्मशास्त्रांचे सार कृपया निवडून आम्हाला सांगा की ज्याने सर्व जीवांचं कल्याण होईल. असा तो पहिला प्रश्न होता की येन आत्मा सुप्रसिद्धती. आणि पुढे म्हटलं की ज्या कारणासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत वसुदेवांचे पुत्र म्हणून देवकीच्या गर्भातून अवतीर्ण झाले, तर ते आम्हाला सांगा की ते का भगवंत का या जगामध्ये देवकी पुत्र बनून आले, ते सांगा. भगवंतांच्या ज्या अवतारांविषयी आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच पूर्व आचार्यांनी दिलेले उपदेश आम्हाला सविस्तर सांगा. त्यांच्या कथनाने आणि श्रवणाने मनुष्याचा उद्धार होतो. जे जीव जन्ममृत्यूच्या दुःखपूर्ण घोर चक्रात पडलेले आहेत, त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे परम दिव्य नाम अजाणतेपणे जरी घेतले तरी ते त्वरित मुक्त होतात. कारण भगवत नामाला साक्षात भयसुद्धा भीतो. हे सूत गोस्वामी ज्या महर्षींनी भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय ग्रहण केला आहे, ते महर्षी स्वतःच्या सहवासात येणाऱ्यांना त्वरित पवित्र करतात. तर आत्मशुद्धीची कामना करणारा असा कोण आहे जो थोर पुण्यात्मा भगवत भक्त ज्यांच्या दिव्य गुणांचे सदैव गायन करतात, त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कलिमलहारी यशाचे श्रवण करण्याची इच्छा ठेवत नाही. भगवंतांच्या दिव्यलीला उदार, श्रेष्ठ आणि मनोहर आहेत. नारद मुनींसारखे महान ऋषी या भगवद्लीलांचे सदैव गायन करतात. म्हणून कृपया त्या लीला आम्हाला सांगा. कारण भगवंतांनी आपल्या विविध अवतारामध्ये जी दिव्य साहसपूर्ण लीला केल्या आहेत त्या ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. हे बुद्धिमान सूत गोस्वामी, भगवंतांच्या अनेक अवतारांच्या दिव्य लीला कृपया आम्हाला सांगा. सर्वश्रेष्ठ नियंता असे जे भगवान, त्यांची मंगलमय
साहस, कृत्ये आणि लीला असं सर्व काही त्यांच्या अंतरंग शक्तीने संपन्न होत असते. भगवंतांचे उत्तम श्लोकांनी आणि स्तोत्रांनी स्तवन केले जाते, स्तुती केली जाते. अशा त्या भगवंतांच्या दिव्य लीला श्रवण करण्यात आम्ही कधीही कंटाळत नाही, थकत नाही. ज्यांनी भगवत संबंधातील दिव्य रसाची मधुर गोडी चाकली आहे, विकसित केली आहे, ते भक्त क्षणोक्षणी त्या भगवंताच्या लीला श्रवणाचा आस्वाद घेतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी बलरामांसोबत साधारण मनुष्याप्रमाणे लीला केल्या. या प्रकारे प्रचंड रूपाने म्हणजे आच्छादित रूपाने त्यांनी अनेक अलौकिक कार्य केली. कलियुगाचा प्रारंभ आधी झाला आहे हे पूर्णपणे जाणून आम्ही भगवत संदेशाचे विस्ताराने श्रवण करता यावे यासाठी दीर्घकाळ चालणाऱ्या कथा सत्राचे आयोजन करून या वैष्णव क्षत्रात एकत्र आलो आहोत. हे कलियुग सर्व सद्गुणांचा ऱ्हास करणारे आहे. कलियुगरूपी महासागर पार करून जाणे अत्यंत कठीण आहे. वस्तुतः ह्या कलियुगरूपी महासागराला पार करून जाण्याची इच्छा धरणाऱ्या आम्हाला कर्णधार मिळावा म्हणूनच भगवंतांनी आम्हाला तुमची भेट घालून दिली आहे. कोण म्हणत आहे? ऋषीमुनी म्हणत आहेत कोणाला? सुत गोस्वामींना, की आम्हाला जे गुरु पाहिजे, जे आम्हाला ह्या कलियुगातून वाट दाखवतील भगवतधामाची, ते तुम्ही आम्हाला भेटले आहेत भगवत कृपेने. आणि परमयोगेश्वर भगवान श्रीकृष्ण गोलोक वृंदावना निज धामाला गेलेला असल्यामुळे धर्मतत्वे कुठे गेली आहेत, कुठेही शरण गेली आहेत ते आम्हाला सांगा. तर हे 6 प्रश्न होते. थोडक्यात त्याची भूमिका मांडली. तर त्याचं उत्तर सुत गोस्वामींनी दुसऱ्या अध्यायात दिलं आहे. त्याचं नाव आहे दिव्यत्व आणि दिव्य सेवा. की आपल्या जीवनामध्ये दिव्यता कशी येईल? सध्या केवळ चिंता आहे, दिव्यता नाही आहे, भव्यता नाही आहे, चिंता आणि आपली भौतिकता आहे, आपला अनेक नकारात्मकता आहे, निराशा आहे. पण दिव्यत्व आणि दिव्यत्व कसं येईल? तर पुढे म्हटलं दिव्यत्व आणि दिव्य सेवा. त्याचं उत्तर मिळेल की दिव्य सेवेतून दिव्यत्व जीवनामध्ये येईल. तर अशा सुंदर प्रश्नांनी सुत गोस्वामी संतुष्ट झाले. त्यांनी ब्राह्मणांना धन्यवाद देऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर सुत गोस्वामींनी आधी आपल्या गुरूंना नमन केलेलं आहे. त्यांचे गुरु कोण आहे? शुकदेव गोस्वामी. त्यांनी नमन केलेलं आहे. यम प्रभजंतम अनुपेतपेतभृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोऽविनेदूतं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. या स्वनुभावम् अखिलश्रुतिसारम् एकम् अध्यात्मदीपम् अतिथितिश्रुतां तमोन्धं संसारिणां करुणया पुराणगुह्यं तं व्याससूनुम् उपयामि गुरुं मुनीनाम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. हा श्लोक इथे येतो. ते नमन केलेलं यांनी की विजयाचे परमसाधन अशा भागवताची कथा सुरू करण्यापूर्वी साधकांनी प्रथम भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नारायण ऋषींना, विद्येची देवता देवी सरस्वतीला आणि शुद्ध व्यासदेवांना सादर प्रणाम करावा. हे मुनींनो, मला तुम्ही चांगले आणि योग्य प्रश्न विचारले आहेत. तुमचे प्रश्न उचित आहेत, कारण ते प्रश्न भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत आणि म्हणून ते जगाच्या कल्याणासाठी समर्पक असे आहेत. केवळ अशा प्रकारचे प्रश्नच आत्म्याचे संपूर्ण समाधान करण्यामध्ये सक्षम आहे. आपल्याला काय पाहिजे? समाधान पाहिजे. आपल्या काही समस्या आहे, आपल्या काही चिंता आहे, आपल्याला काही प्रश्न आहे, त्यांचं समाधान उत्तर भागवतामध्ये मिळतं. माझ्या मागे म्हणा, सवै पुंसां परो धर्म यतो भक्तिः अदोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धती. अनुवाद. ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी सेवा प्राप्त होते, तो अखिल मानवजातीसाठी परमधर्म होय. अशी भक्ती अहेतुकी, हेतुविना आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा म्हणजे जीव संपूर्णपणे
तृप्त होतो, प्रसन्न होतो. पुढे म्हटलंय वासुदेवी भगवती भक्ती योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद अहितुकम. भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा केल्याने मनुष्यास तत्काळ अहितुकी ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त होते. आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म करून देखील भगवंतांच्या लीलाकथांमध्ये रुची उत्पन्न होत नसेल तर असे धर्माचरणसुद्धा केवळ व्यर्थ श्रमच होय. धर्मासनुष्ठिता पुंसां विश्वक्सेन कथासूयः न उत्पादयति रतिं श्रमयेव हि केवलम्. याचं धर्माचं पालनचं फळ काय आहे? भगवत कथेमध्ये रुची उत्पन्न व्हायला पाहिजे, नाही त्याचं धर्मकर्मसुद्धा समाधान देत नाही. धर्मस्य हि अपवर्गस्य नार्थो अर्थाय उपकल्पते नार्थस्य धर्माकांतस्य कामो लाभः हि स्मृतः. धार्मिक कर्तव्ये ही निश्चितपणे भौतिक वादातून मुक्त होण्यासाठी आहेत. ती कर्तव्ये भौतिक लाभासाठी कधीही करू नयेत. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य परमधर्माच्या पालनात म्हणजे भगवंताच्या सेवेत संलग्न आहे त्याने कधीही भौतिक लाभाचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करू नये. तर भौतिक लाभाचा उपयोग काय केला पाहिजे? आपण भगवत सेवेसाठी केला पाहिजे. पुढचा श्लोक घेऊ आपण, 1-2 श्लोक घेऊ. कामस्य न इंद्रिय प्रतिलाभो जीवेत यावतः जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थोय यश्चः कर्मभिः. इंद्रिय तृप्ती हा जीवनाचा उद्देश कधीच नसावा. मनुष्याने केवळ निरोगी जीवनाची किंवा आत्मरक्षणाची इच्छा ठेवावी, कारण मनुष्यजन्म परमसत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी आहे. कर्माचे याशिवाय दुसरं कोणतेही ध्येय असू नये. तत्वजिज्ञासा की जीवनतत्व भगवतत्व काय आहे आपण जाणण्यामध्ये इच्छा केली पाहिजे. तर ठीक आहे. तर थोडक्यात या भागातून आपण असं ऐकतो की समजतो की आपल्या सर्वांसाठी सर्व जीवांसाठी भगवत सेवा ही एकमेव आपलं नित्य कर्तव्य आहे. हा जीव भगवंतांचा नित्य दिव्य सनातन अंश आहे. म्हणून या जीवाचं स्वरूप जे आहे ते सेवकाचं आहे. जीवेचं स्वरूप होय कृष्णाचे नित्यदास. आपण भगवंताचे सेवक आहोत. हनुमानजी जसं आपण बघतोय या रामलीलेमध्ये, हनुमानजींनी जशी सेवा केली अखंडपणे सदैव सेवेसाठी तत्पर राहून, की आपल्याकडे जे काही आहे आपलं जीवनसुद्धा आपण जे आपलं जीवन समजतोय ते आपल्या मालकीचे नसून त्या जीवनाचा मालकसुद्धा भगवंत आहे. ते आपण जाणलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला समजत नाही, लक्षात येत नाही की आपल्याकडे जे काही आहे तन मन धन सर्वस्व ते सर्व भगवंताने दिलं आहे. भगवंतामुळे आहे. मी सुद्धा भगवंताचा आहे, भगवंतामुळे आहे. म्हणून आपलं जीवन हे त्या भगवंताच्या सेवेसाठी आहे. जसं मुलांचं जीवन हे आईवडिलांसाठी असतं. मुलांना जन्म आईवडील देतात, म्हणून मुलांवर अधिकार आईवडिलांचा असतो. आणि मुलांना जे काही त्यांना जीवनात मिळतो ते आईवडिलांमुळे मिळतं. म्हणून त्या मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी सदैव सेवेचा भाव ठेवला पाहिजे, आज्ञापालन केलं पाहिजे. तसं जीव हा आत्मा जो आहे तो भगवंतांचा अंश आहे, तो भगवंतांचा पुत्र आहे. म्हणून या जीवांसाठी भगवंताची आज्ञापालन अति आवश्यक आहे. मायेच्या प्रभावामुळे आपण समजतो की भगवंत केवळ माझ्या इच्छांसाठी आहे, माझ्या इच्छा पूर्ण कराव्यात भगवंताने, असं आपण समजतो. पण याच्या उलट आहे, सत्य याच्या उलट आहे. आपलं जीवन हे भगवंताच्या इच्छेसाठी आहे, की भगवंताची काय इच्छा आहे त्यानुसार आपण जगावं, त्यानुसार आपण वागावं. असं केल्याने काय होईल, आपल्या जीवाला जे समाधान पाहिजे, जे संतुष्टी पाहिजे, आनंद पाहिजे
त्याची अनुभूती. ह्या जगात लोकांना आपल्या सर्व इच्छा पूर्ण करता येतात काळाच्या ओघामध्ये, पण जीवाचं समाधान घेता येत नाही, निश्चिंत होता येत नाही, तृप्त होता येत नाही. असं का घडतं? आपण त्या स्वतःची इच्छा भगवंतांपासून वेगळ्या बनवतो. पण जेव्हा आपण आपल्या इच्छा सोडून भगवंतांची काय इच्छा आहे त्यानुसार आपण जीवन जगू, मग आपलं संपूर्ण समाधान मिळू शकतं. प्रत्येक जीवाला समाधानच पाहिजे. शेवटी झोपताना आजचा दिवस छान गेला, आजचा दिवस सफल झाला, अशा भावनेमध्ये भगवत चरणी आपला माथा ठेवून निश्चिंत होऊन झोपणे, भगवंताच्या चरणी आश्रय घेणे, विश्राम करणे, हे आपला अनुभव पाहिजे रोज नियमितपणे. का शेवटी एक दिवस आपल्याला देह ठेवायचाच आहे भगवत चरणी. तर आपण जर रोज सवय केली नसेल, अभ्यास केला नसेल झोपेच्या वेळेस, तर अंतिम समयी जेव्हा देहामध्ये ती यातना होते, वेदना होते, तर ते कसं शक्य आहे? ते शक्य नाही आहे. आणि म्हणून निश्चिंत होण्याचा, संतुष्ट होण्याचा एकमेव उपाय हा आहे. कारण भगवंतांची सेवा म्हणून जीवन जगलं पाहिजे. भगवत सेवेसाठी जे काही आवश्यक आहे ते आपण योगदान सेवा केली पाहिजे. असं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भागवत धर्म जो आहे, भागवत पुराण जे आहे ते स्पष्टपणे पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत भगवत सेवा हे स्पष्टपणे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम जय जय नंद यशोदा दुला गिरिवर भाभी गोपाल, जय नंद जय जय नंद यशोदा दुला गिरिवर भाभी गोपाल. गोपाल 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 गोपाल. हरे
Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare जय जय नंद यशोदा दुलाल गिरिवरधारी गोपाल जय जय नंद यशोदा दुलाल गिरिवरधारी गोपाल 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 Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare जय राधा गिरिधारी राधे जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय समवेत गौर भक्त वृंद की जय निताय गौर प्रेमानंद की जय। धन्यवाद। हरे कृष्ण। हरे कृष्ण। तर आपल्या लोकांच्या माध्यमातून ऋषींनी केलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून जीवांचं परम कल्याण काय आहे आणि शाश्वत समाधान काय आहे, कशाला आहे, त्याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. तर प्रभूजींचा आपण 3 वेळेस वैष्णव पद्धतीने हरिबोल म्हणून धन्यवाद करूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. यापुढे मी श्रीमान